नमस्कार, तनुजा वास्तु कन्सल्टंट न्यूमरोलॉजिस्ट। आजकाल खूप जणांना शनीची 7.5, राहूची महादशा, बुधाची अंतर्दशा, प्रत्येक गोष्टीमध्ये एवढे मोठे शब्द ॲस्ट्रोचे जेव्हा ऐकले जातात, तेव्हा काही जणांकडनं खूप भीतीदायक वातावरण तयार होतं। पहिल्यांदी हे भ्रमण होत नव्हतं का? होत होतं, पण आजकाल सोशल मीडियामुळे इंस्टाग्राम असू दे, फेसबुक असू दे, एनी काइंड ऑफ थिंग, की लोक इतक्या जास्त प्रमाणात ह्या गोष्टी बघायला लागले आहेत, ॲक्नॉलेज करायला लागले, बट पूर्ण माहिती, अर्धवट ज्ञान जे आहे ह्यामुळे प्रॉब्लेम होतात। पूर्ण माहिती असणं फार गरजेचं आहे। एखाद्याचं भविष्य किंवा एखाद्याचं जे काही करिअर आहे, लाईफमध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत, त्या फक्त एका गोष्टीवर अवलंबून नसतात। त्याच्यामध्ये मी वास्तू बघते, न्यूमरोलॉजी बघते, ॲस्ट्रोपार्ट बघते, बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या सगळ्यांचा समन्वय मिळून ते सांगितलं जातं। अर्धवट नॉलेज जे आहे, काही रील्समधून येत आहेत, तर त्या शक्यतो तुम्ही प्रयत्न करा टाळायचा। आणि दुसरी गोष्ट की एका नॉलेजेबल व्यक्तीकडनं तुम्ही या गोष्टीचं इन्फॉर्मेशन घ्या। 7.5 आहे म्हणून घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे। शनी ही देवता आहे। शनी देव जेव्हा म्हणता ना तुम्ही, तेव्हा देव कोणाला त्रास देऊ शकतं का? ते कधी होतं? आपली कर्म आणि आपली वागणूक योग्य असेल ना, तर आपल्याला कोणी त्रास नाही देऊ शकत। शनी हे जे आहे की तुम्ही म्हणाल, मॅडम शनी मंदिरात जाऊन तेल व्हायचं आहे, इथं जाऊन असं करायचं आहे, ह्या गोष्टींनी शनी तुमचा खंबीर किंवा स्ट्रॉंग तुम्हाला फळं देणार आहे का? तुम्ही घरामध्ये आईची सेवा करा, कारण शनी ही जे देव आहे किंवा देवता जी आहे, ती आईला धरून खूप सेन्सिटिव्ह आहे। त्यांच्या आईबरोबर काही चुकीचं घडलं होतं, म्हणून जे कोणी आईला त्रास देतात किंवा आईची सेवा करत नाही, त्यांना शनिदेव त्रास देतात। सांगण्यामागचा मतितार्थ हा आहे की आपलं वागणूक आणि आपलं लहान लहान गोष्टीतनं जे बोलणं आहे ते शांतपणाचं असलं पाहिजे। अंधांची सेवा करा, वृद्धांची सेवा करा, अपंग जे आहेत त्यांची सेवा करा। जायचं कधीतरी वृद्धाश्रमात किंवा जिथे NGO किंवा काही आहेत त्या ठिकाणी जाऊन थोडी सेवा करायची, काहीतरी स्वतःच्या कपॅसिटीप्रमाणे स्वतःच्या हाताने त्यांना काहीतरी द्या। तुम्ही असं म्हणाल की मी मदत केली, दान केलं, 20,000 दिले, 25,000 दिले, 5,000 दिले, पैशाचा प्रश्न नसतो हो। तुम्ही कितपत त्या व्यक्तीला प्रेमाने एखाद मिनटं पण पुरेसा होतो। ते जे ब्लेसिंग्स आहेत ना, ते आयुष्यभरासाठी पुरतात। एकदा जाऊन बघा, किंवा जे कोणी घरात नाही जाता आलं तर आई तर आहे ना घरामध्ये, तेही नसेल कोणी, जरी गुरुजन असतील ना घरामध्ये ज्यांनी तुमची काळजी घेतली असेल, त्यांची सेवा करा। सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात, आपलं वागणं, बोलणं आणि आपली कर्म ही खूप व्यवस्थित ठेवायची असतं। याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे। मुख्य म्हणजे आळस सोडला पाहिजे, कारण शनीच्या आधिपत्याखाली शनी हा आळशी बनवतो। त्यामुळे आळस जे असेल ज्यांना, त्यांनाही प्रॉब्लेम क्रिएट होतील। डिसिप्लिन नसेल त्यांनाही प्रॉब्लेम क्रिएट होतील। मग तुम्ही म्हणाल की मॅडमनी सांगितलेलं की शनी 7.5 घाबरायची गरज नाही आहे, असं नाही आहे। ज्या वेळेला आपली कर्म चांगली आहेत ना, हे नेहमी मुख्यत्वे करून मी नेहमी भर देते। नम्रपणा, आदर, आपल्या खालची जी लोक काम करतात, मग ती घरातली कामवाली का असे ना, आपण पटकन बोलतो, 2-3 दिवस सुट्टी घेतली, आली नाही, यांचा असाच प्रॉब्लेम आहे, आपण पटकन बोलतो। तेही माणसंच आहेत ना, तुमच्याकडे ते कामाला येतात, तुम्ही पैसे देता म्हणजे मोठं नाही, तुमचं काम करतात। ते कष्ट जे आहेत ना, फिजिकल कष्ट, आपल्याला जमत नाही, काहींना जमत नाही म्हणून ते कामाला बोलवतात, राईट? मग याकडे नीट शांतपणे त्यांची सेवा करा। एखाद दुसरं आपल्या घरातलं काहीतरी बनवलं असेल ते खायला द्या, चहा द्या वाटल्यास तर।
या लहान लहान गोष्टी आहेत. आपल्या खालचे जे एम्प्लॉई आहेत, आपल्या खालती जे काम करतात, त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न. खुश ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांना योग्य गायडन्स द्या, योग्य मार्गदर्शन द्या, त्यांनी केलेल्या कामाची स्तुती करा, कारण ॲप्रिसिएशन हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कोणाला हा कधीही आपल्यामुळे दुखावलं जाईल, वाणीने किंवा वागण्याने, याकडे लक्ष द्या, टाळा ह्या गोष्टी. म्हणून स्वतःला दुखवून घ्या असं नाही म्हणणार मी, पण बोलताना वागताना नम्रपणा असला पाहिजे. मग शनिदेव कशाला रुसणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतंही 7.5 असेल, ग्रहदशा असेल, त्या ग्रहांच्या रेमेडी दिलेल्या असतात. त्या मुख्यत्वे करून आपल्या आजूबाजूला घरामध्ये, फॅमिलीमध्ये आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो त्या लोकांशी आपण जेव्हा चांगलं वागतो त्याच्याशी त्या निगडीत असतात. धन्यवाद.